तू ही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरी पासून. तर आता ईश्वरी कॅन्टीन मध्ये आलेली असते सात्विक फॅशनच्या. तर आता ती इकडे तिकडे बघत असते तर तिला सेक्रेटरी दिसते राकेशची. तर आता ती संशयास्पद बघत असते तिला. तर ती काहीतरी लावलेलं असतं तिच्या कानामध्ये. तर आता ईश्वरी बघतच असते तिच्याकडे. तर आता ईश्वरी जाते आणि ती काहीतरी प्यायला बघते जाऊन तिथे. तर आता ती हेडफोन काढून फेकते. तर आता हेडफोन काढून फेकल्यानंतर राकेशचा आवाज येतो त्या हेडफोन मधून. तर त्यातच असतं की 2 महिने वाट बघितली मी, कधी सँक्शन करताय माझा 50 कोटीचा लोन, असं म्हणून असतं त्याच्यात. तुम्हाला जमत असेल तर सांगा, मी नाही थांबणार तुमच्यासाठी, असं म्हटलेलं असतो. आणि सगळं आता ऐश्वर्या ऐकत असते. तर धक्काच बसतो तिला. हा आवाज तर, असं म्हणते ईश्वरी. तर आता तिला डाऊट आलेला असतो तिच्यावर. तर आता इथे राजशिर्क्यांचं घर दाखवलंय. तर आता ताराने ज्या माणसाला पाठवलेलं असतं फाईल घेऊन राकेशच्या घरी, तो घेऊन आता आलेला असतो. तर मॅडम, असं म्हणतो तो मुलगा. नम्रता म्हणते, कोण हवाय आपल्याला? मॅडम, मी ऑफिसमधून आलाय, राजेश सरांनी ही फाईल मागवली होती, असं म्हणतो तो. तर आता नम्रता म्हणते, अच्छा मी देते ते ना, असं म्हणते नम्रता फाईल. ठीक आहे, असं म्हणतो तो. तुम्हाला पाणी वगैरे काय हवंय, असं म्हणते ती. येतो मी, असं म्हणतो आणि निघून जातो तो. तर आता ती फाईल आतमध्ये घेऊन येते. तर आता तेवढ्यातच नम्रताचा फोन वाजतो. तर आता बघते ती आपला फोन. तर आता घेते ती फोन. हॅलो, असं म्हणते ती. आकाश, असं बोलत ती आता दुसरीकडे जाते आणि फाईल मात्र ती हॉलमध्येच ठेवलेली असते. खरंच प्रेक्षक, नम्रताला एक कामही नीट जमत नसतं बघा प्रेक्षक. खरंच ही मोठी बहीण म्हणून आलेली आहे, मात्र हिला जर आपण कशाचेच काही पडलेली नसते. तर आता इथे परत ईश्वरीला दाखवलंय आणि सेक्रेटरीला दाखवलंय राकेशच्या. तर आता इथे ईश्वरी तर चालत येते राकेशच्या सेक्रेटरीकडे. हा राजेश जिजूंचा आवाज आहे ना, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता सेक्रेटरी उभारते. तर ती काही बोलतच नाही, निशब्द असते सेक्रेटरी. तर आता सेक्रेटरी जात असते. तर ए म्हणून पकडते तिला ईश्वरी. कुठे चालेस? हा, असं म्हणते ईश्वरी. राजेश जिजूंचा आवाज आहे ना हा, आणि काय चोरून ऐकत होतीस आणि काय रेकॉर्ड केलंयस तू, असं म्हणते ईश्वरी. मॅडम, ते मी, असं म्हणते ती सेक्रेटरी. बोल ना पटकीने, असं म्हणते ती. आणि कसल्या लोन बद्दल बोलतायत ते, असं म्हणते ती. तुम्हाला सांग, तू त्यांचं रेकॉर्डिंग का केलंस, असं म्हणते ईश्वरी. ते मॅडम, असं म्हणते ती. तर आता काय चाललंय ते आताच्या आता कळलं पाहिजे मला, असं म्हणते ईश्वरी. तर ती खूप घाबरलेली असते सेक्रेटरी. स्वतःच्या बॉसचं रेकॉर्डिंग करतेस, असं म्हणते ईश्वरी. मला आताच्या आता सांग हे सगळं काय चाललंय, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल, समजलं, असं म्हणते आता ईश्वरी. मॅडम प्लीज, पोलिसांना नको बोलू प्लीज, असं म्हणते ती सेक्रेटरी. मॅडम, हवं तर तुम्ही प्रत्यक्षात हे रेकॉर्डिंग ऐका, असं म्हणते ती. ऐकव, असं म्हणते ती. कधी सँक्शन करताय माझा 50 कोटीचा लोन? तुम्हाला जमत नसेल तर सांगा मला. शेकडो बँक्स आहेत, थांबणार नाही मी तुमच्यासाठी. व्हेरिफिकेशन झालंय, तुमचा माणूस येऊन गेलाय आणि पेपर्सवर कंपनीच्या वतीने अंजली भोसलेच्या सह्या सुद्धा झालेल्या आहेत. अंजली इज माय वाईफ, असं म्हणतो राकेश. तो सगळी अथॉरिटी आहे माझ्याकडे, आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, आता मी कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर सुद्धा आहे, असं म्हणतो आता राकेश. म्हणजे आतापर्यंत राकेश जे सगळं करत होता ते नाटक होतं, असं म्हणते आता ईश्वरी. त्याची मेमरी केलीच नाही, असं म्हणते ती. तर आता अर्णव सर, तुम्हाला मी आतापर्यंत हे सांगायचं कोशिश करत होते की मला जी भीती होती तेच घडलं, असं म्हणते ती. तर आता इथे सगळं रेकॉर्डिंग ऐकलेले बघा प्रेक्षक ईश्वरी. तर आता इथे अविनाशला दाखवलंय. नम्रता, नम्रता, ए नम्रता, असं म्हणतो अविनाश, आणि बसतो तो सोफा सेट वरती. पाणी, असं म्हणतो तो. तर आता बघतो ती फाईल सात्विक फॅशनची, ऑफिसची फाईल इथे, असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता तो बघतो ती फाईल. तर आता तो फाईल उघडत असतो. तेवढ्यातच, अहो या ना इकडे, असं म्हणून आता ओरडते वल्लरी. हो आलो, असं म्हणतो तो. हिच्या वाचून ना माझं पान हलत नाही, असं म्हणतो तो. तरी भांडत राहते माझ्याशी, असं म्हणतो तो. आलो ग, असं म्हणतो तो. तर आता इथे सात्विक फॅशनची फाईल घेऊन जातो तो. तर आता ती साडी लावून बघत असते. तर आता ती सगळ्या साड्या लावून बघत असते. तर अविनाश आलेला असतो. काय ग, ऐका ना, कुठली साडी चांगली दिसते ही काही, असं म्हणते आता वल्लरी. का, असं म्हणतो आता अविनाश. का काय अंजलीचा वाढदिवस आहे ना, तर असं म्हणते वल्लरी. का सरळ नवीन साडीच घेऊ मी, असं म्हणते ती. तुला आहे ना जुनीच साडी छान दिसते, असं म्हणतो तो. काय म्हणाला, असं म्हणते वल्लरी. काय आई बोलवते, जातो मी, असं म्हणतो आणि निघून जातो तिथून आता अविनाश. शी बाई, असं म्हणते वल्लरी. यांना ना काय विचारायची म्हणून सोय नाही, असं म्हणते आता वल्लरी. माझंच मला डिसाईड करावं लागेल. कधी नव्हे ते ह्यानं विचारलं आणि, असं म्हणते ती. तेवढ्यातच तिला ती सात्विक फॅशनची फाईल दिसते, जो अविनाश आतमध्ये घेऊन आलेला असतो. सात्विक फॅशनची फाईल, असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता उघडून बघते ती फाईल. तर आता ती वाचायला लागते. तर आता सगळे पेपर्स बघते ती. एवढी बिलं, राजेश भोसले, असं म्हणते वल्लरी. तर आता ती वाचायला लागते सगळी बिलं. तर आता वल्लरी बघत असते सगळे बिल. आता ह्याला सोडायचं नाही, असं म्हणते वल्लरी. बरोबर हातात आलाय हा. तर आता ती बंद करते ती फाईल. तर आता राकेशला दाखवलंय. तर आता राकेश त्या मुलाला म्हणतो, मला काय विचारतोस, लोन कसं पास करायचं ते, असं म्हणतो राकेश. तुला तुझा कट मिळणार आहे ना, का वाटेल ते कर, खोटी कागदपत्र तयार कर, खोट्या परमिशन्स काढ, काही कर, पण 2 दिवसात लोन पास झालं पाहिजे, असं म्हणतो राकेश. तर तुम्ही सांगताय ते काम फार रिस्की आहे, असं म्हणतो तो. माझी नोकरी जाऊ शकते, असं म्हणतो तो. रिस्क घेतल्याशिवाय मोठी कामं होत नाहीत, समजलं ना, असं म्हणतो राकेश. एवढे पैसे मिळतायत ना तुला, जेवढे पैसे मिळणार आहेत तेवढा अख्ख्या आयुष्यात तरी बघितलं का तू कधी, असं म्हणतो राकेश. नाही ना, चल निघ, निघाणे कामाला लाग, असं म्हणतो राकेश. तर आता तो माणूस निघतो तिथून. तर सात्विक फॅशन मधलाच दुसरा असतो हा एम्प्लॉई बघा प्रेक्षक. तर आता राकेश मात्र आपल्या बेडरूम मध्येच काम करत असतो. तर आता कॉल करतो तो. फोन उचल ना, असं म्हणतो राकेश. तारा फोन का उचलत नाही, असं म्हणतो राकेश. मला माझी फाईल हवी आहे लवकरात लवकर, असं म्हणतो राकेश. ही फाईल शोधताय ना, असं म्हणते आता वल्लरी, आणि घेऊन आलेली असते ती फाईल. तर आता राकेशला धक्का बसतो ती फाईल बघून. ही फाईल, असं म्हणतो राकेश, तुमच्याकडे कुठून आली, असं म्हणतो तो. तर वल्लरी म्हणते, ती सोडाव, कशी आली, कुठून आली,
त्यापेक्षा खूप मोठा प्रश्न पडलाय मला असं म्हणते ती. 35 लाखां एवढा मोठा प्रश्न असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणत होता इथे राकेश. म्हणजे 35 लाखांचं काय करणार आहात असं म्हणते वल्लरी. हे बिलं कसले आहेत असं म्हणते ती. नाही म्हणजे अफरातफर करायला सुद्धा डोकं लागतं असं म्हणते वल्लरी. एवढं डोकं चालतंय का तुमचं असं म्हणते वल्लरी. तर आता राकेश म्हणतो माझ्या टॅलेंटवर शंका घेताय तुम्ही असं म्हणतो राकेश. शंका घेत नाही आहे असं म्हणते वल्लरी. पण काम जेवढं सफाईदारपणे करायला लागतं तेवढं केलं नाही असं म्हणते आता इथे वल्लरी. थांबा असं म्हणते वल्लरी. तर आता ती उघडून दाखवते बिल. ओरिजिनल लेजर मधला कागद आहे हा, ज्यावर सात्विक फॅशनचा वॉटरमार्क आहे असं म्हणते आता वल्लरी. आणि हे तुमचं फेक बिल असं म्हणते वल्लरी, ज्याच्यावर सात्विक फॅशनचा वॉटरमार्कच नाही असं म्हणते वल्लरी. तर आता राकेश हसायला लागतो जोरजोरात. खूप जोरजोरात हसायला लागतो तो. आणि आता तो खूप जोरात हसायला लागतो. कंटाळा लावता हो मला मामी, रोज तिचीच ऍक्टिंग करून कंटाळा होतो मी असं म्हणतो राकेश. म्हणून म्हटलं भेटूया आपण जुऱ्या वर्जनला. सांगतो गेले काही दिवस इतक्या वेळा मनात आलाय सांगून टाकावं सगळ्यांना खरं खरं असं म्हणतो राकेश. पण तुम्हाला म्हटलं मी मामी मांडलं असं म्हणतो राकेश. करेक्ट पकडलं तुम्ही मला असं म्हणतो राकेश. मानलं तुम्हाला. आपल्याला आवडतात अशी हुशार माणसं. वा असं म्हणतो तो. आपल्यालाही असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणतो राकेश. अहो म्हणजे आपण पार्टनर्स आहोत विसरलात का तुम्ही असं म्हणते वल्लरी. पार्टनर्स इन क्राईम असं म्हणते वल्लरी. आणि आता तर काय मला तुमच्या लोन बद्दल पण कळलंय. पार्टनर्स असं म्हणते ती. असं म्हणते ती. तर आता राकेशला विचलित झालेलं दाखवलंय. तर आता ती सेक्रेटरी बनून जात असते. तर आता ईश्वरी पकडते तिला. पण कुठे जातेस, थांब थांब असं म्हणते ईश्वरी. सोडा मला प्लीज प्लीज मॅडम असं म्हणते ती. अशी कशी जाऊ देईन मी, हे सगळं काय ते मला सांग, नाहीतर तुला आणि त्या राजेशला दोघांनाही मी पोलिसात देईन समजला असं म्हणते ईश्वरी. तुम्ही कशाला त्या राकेशला मीच पोलिसात देणार आहे असं म्हणते आता सेक्रेटरी. म्हणजे असं म्हणते ईश्वरी. त्यासाठीच त्याच्या विरोधात पुरावे गोळा करते मी असं म्हणते सेक्रेटरी. काय असं म्हणते वल्लरी. काय जावई बापू कसला विचार करताय, आपली पार्टनरशिप पुढे नेण्याशिवाय कुठलाही पर्याय नाहीये तुमच्याकडे असं म्हणते वल्लरी. चेकमेट असं म्हणते ती. शब्द माहिती आहेत म्हणून कुठेही वापरू नका मामी, मला चेकमेट करणं एवढं सोपं नाही असं म्हणतो राकेश. आणि पार्टनरशिप मी फक्त बरोबरीत करतो लायकी असलेल्यांची असं म्हणतो राकेश. तर आता वल्लरी म्हणते पैशांची अफरादफर तू करतोयस आणि माझी लायकी काढतोयस असं म्हणते वल्लरी. का राग आला का तुम्हाला मामी असं म्हणतो राकेश. एका असं म्हणते वल्लरी. आमच्या अंजलीला तू फसवलंस, तिच्या पैशांवर जगतोस आणि माझ्यावर तुजोरी करतोस असं म्हणते वल्लरी. तुझ्यासारखा मुजोर भिकारी पाहिला नाहीये मी असं म्हणते आता वल्लरी. बायकांची लफडी पैशांची अफरातफर करतोस आणि मला माझी लायकी काढतोस असं म्हणते वल्लरी. तर आता राकेशला वाईट वाटलेलं असतं हे ऐकून, मुजोर भिकारी शब्द ऐकून. तर आता इथे परत ईश्वरी आणि सेक्रेटरीला दाखवले म्हणजे ताराला. पण त्या राजेशने जेलमध्ये जावं असं तुला का वाटते असं म्हणते ईश्वरी. हिच्यामुळे असं म्हणते आता सेक्रेटरी. आणि ती तारा आता दाखवते फोटो. तर आता ईश्वरी ओळखते ना, म्हणते शलाका ताई. हो असं म्हणते तारा. माझी ताई असं म्हणते आता तारा. त्या राकेशने तिच्याशी लग्न करून तिला फसवलं, तिचे सगळे दागिने चोरून तो मुंबईत आला. आणि जेव्हा ती त्याला इथे शोधत आली तेव्हा तुम्हीच त्या राजेशचं नाव वकील म्हणून सुचवलं होतं ना असं म्हणते तारा. हो असं म्हणते ईश्वरी. आणि आपण आता उघडं पडणार ह्या भीतीपोटी त्याने तिला मारून टाकलं असं म्हणते आता तारा. तर आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं. तर आता तिला आठवतं कसं ती राकेशला भेटलेली असते. राकेशही असं म्हटलेली असते ना ईश्वरी. अहो तुम्ही इथे कुठे निघालाय असं म्हटलेली असते ना ईश्वरी. अहो रस्त्यावरच्या निराधार गरजू लोकांसाठी वस्तू घेऊन चाललो या बागेतून असं म्हटलेलं असतो ना तो. कपडे, ब्लँकेट्स, वह्या, पुस्तकं सगळंच आहे असं म्हणतो राकेश. तर आता तो घेऊन जातो ते सगळं सामान. ते तिला आठवतं. शलाका त्या आईला आम्हाला न्याय मिळून द्यायचंच आहे असं म्हणते तारा. ईश्वरी मात्र काय बोलतच नाही. मला ना तुमच्या एक जरुरी विषयावर बोलायचं होतं असं म्हणते ईश्वरी. बोला ना असं म्हटलेलं असतो तो. माझ्या ऑफिसमध्ये एक बाई काम करतात, त्यांच्या नवऱ्याने त्यांची खूप मोठी फसवणूक केली आहे असं म्हणते ईश्वरी. नाव काय त्यांचं असं म्हटलेलं असतो. तर शलाका मॅडम असं म्हटलेली असते ना ईश्वरी. येतोच आहे घरी, लवकरच येईन असं म्हटलेलं असतो ना राकेश. फार वाट नाही बघावी लागणार तुम्हाला असं म्हटलेलं असतो तो. तर ईश्वरी बोलत असते ना तिच्याबरोबर फोनवरती, सगळं आठवतं तिला. काय विशेष कारण असं म्हटलेलं असतं ना तो. तर शलाका मॅडम इथे आले तुम्हाला भेटायला असं म्हटलेली असते ती. तर आता सगळं फ्लॅशबॅक मध्ये तिला आठवतं नाही. ती आठवण करून विचार करते, मला आता अर्जंटली हॉस्पिटलला जावं लागेल, मला बोलवलंय असं म्हणतो तो. आणि बहाणा करतो कारण शलाका आलेली असते ना ईश्वरीच्या घरी. काय शलाकाचा कोणीतरी खून केलाय असं म्हटलेलं असं ऑर्डर. काय खून असं म्हटलेली असते ना ईश्वरी. पण शलाका ताईंचा खून होऊन तर खूप दिवस झाले, मग हे सगळं तू आता का करतेस असं म्हणते ईश्वरी. आणि मला एक सांग, तुला इथे प्रॉपर इंटरव्ह्यू देऊनच नोकरी मिळाली ना मग असं म्हणते ईश्वरी. तर तारा म्हणते इंटरव्ह्यूच्या आधीच मी मुद्दाम त्याच्या गाडीसमोर आले असं म्हणते तारा. तर आता इथे ती सांगते कसं ती तिच्या गाडीसमोर आलेली, कसं ती फाईल गोळा केलेली. आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, फार लागलं नाही ना असं म्हणून आलेला असतो राकेश. आणि कसं तो ताराला बघून खुश झालेला असतो तो. तर आता तारा म्हणते त्याने माझा इंटरव्ह्यू घेतलाय असं त्याला मी भासवलं असं म्हणते आता तारा. तर आता कसं तो पोचलेला असतो सात्विक फॅशनला. थँक्यू असं म्हटलेली असते ना तारा.
लिफ्ट दिल्याबद्दल. तर आता ती म्हणते इतकं इरिटेट केलं ना तुम्ही क्वेश्चन विचारून की इंटरव्ह्यू दिल्यासारखंच वाटलं मला असं म्हणते ती. आणि आता इथे जाऊन ही हेच प्रश्न विचारणार आहे तसं म्हणते तारा. थँक्यू बाय असं म्हणते ती. झालाय तुमचा इंटरव्ह्यू असं म्हटलेलं असं ना राकेश. वॉट असं म्हटलेली सी तारा. प्रश्न विचारले नाही तर मला कळणार कसं तुमच्या मनातलं असं म्हणतो तो. व्हॉट डू यू मीन असं म्हणते तारा. मी राजेश भोसले असं म्हणतो तो. सात्विक फॅशनची ही पोझिशन माझ्याच अंडर आहे असं म्हटलेलं असतो तो. पण खरं तर ते मी मुद्दाम केले असं म्हणते तारा. त्याला असं वाटतं की तो मला ट्रॅप करतोय पण मी त्याला ट्रॅप केलंय असं म्हणते आता इथे तारा. काय असं म्हणते आता ईश्वरी. हो असं म्हणते ती. राजेश उर्फ राकेश उर्फ राजेश्वरला बरबाद करायला आली आहे मी इथे असं म्हणते तारा. कारण त्याला मला जेलमध्ये पाठवायचंच आहे असं म्हणते तारा. आणि मी ऑन ट्रॅक आहे म्हणून त्याचा विश्वास बसावा यासाठी खोटे बिल तयार करणं वगैरे सगळी कामं मी करते असं म्हणते ती. आणि हे ब्लूटूथ ट्रान्समीटर त्याच्या केबिनमध्ये मुद्दाम बसवलं होतं जेणेकरून मला त्याचे सगळे प्लॅन्स कळतील असं म्हणते आता तारा. ईश्वरी पण विचार करत असते असं नाही सोडणार मी त्याला. पुढच्या महिन्यात ताईचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्याने तिला गायब केलं होतं असं म्हणते तारा. तिचा फोन लागत नव्हता मला माहितीये. त्या दिवशीच त्याने तिला मारून टाकलं असेल असं म्हणते आता तारा. मला बदला घ्यायचा आहे माझ्या ताईचा असं म्हणते ती. आणि हे सगळं तू खरं बोलतीयस हे कशावरून असं म्हणते ईश्वरी. खोटं बोलणाऱ्याला भीती असते मॅडम काहीतरी गमवायची पण माझ्या बाबतीत तसं काहीच नाही असं म्हणते तारा. माझे बाबा म्हणजे शलाका ताईचे मामा खूप आजारी असतात बाकी कोणीच नाही आहे मला. शलाका ताईच आमचा आधार होती पण त्या राकेशला मी जोपर्यंत उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत मी गपशणार नाही असं म्हणते ती. आणि त्याला उद्ध्वस्त केल्यावर मला पोलिसांनी पकडलं जरी ना तरी मला काहीच फरक नाही पडणार असं म्हणते तारा. कारण आतापर्यंत ज्या माणसाने इतक्या मुलींना फसवलंय त्याला जर माझ्यामुळे शिक्षा होत असेल ना तर मला त्याचा आनंदच होईल असं म्हणते ती. हे सगळं तू अर्णव सरांसमोर बोलू शकशील असं म्हणते ईश्वरी. त्या राजेशला बरबाद करण्यासाठी मी काही करायला तयार आहे असं म्हणते ती. पण शलाखा ताईच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिला न्याय द्यायचा आहे. पण मॅडम तुम्ही का त्यांना पोलिसात देताय म्हणजे तुमच्या घरचाच आहे ना तो असं म्हणते ती. तर ईश्वरी म्हणते हे सगळं मी तुला कधीतरी फुरसत मध्ये सांगेन असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे मॅडम तुम्ही जर मला साथ देणार असाल ना मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची असं म्हणते ती मुलगी. प्लीज चला ना माझ्या बरोबर असं म्हणते तारा. हो चल असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे धमकी देत असते ना वल्लरी. तर आता इथे राकेश ड्रामा करतो आणि म्हणतो घाबरलो हा मी मामी हात खाली घ्या असं म्हणतो राकेश. माझी मेमरी गेली नव्हती पण तुमची नक्कीच गेलेली दिसते मला असं म्हणतो राकेश. ईश्वरीवर हल्ला करण्यासाठी श्रीकांत धुमाळला पाठवलं होतं तुम्ही. उदयकांत राजशिर्के बरोबर मिळून त्याचा प्लॅन बनवत असतानाचा व्हिडिओ आहे माझ्याकडे असं म्हणतो राकेश. विसरलात का मामी असं म्हणतो राकेश. ईश्वरी अर्णव राजशिर्के नावाचा काटा नको आहे माझ्या आयुष्यात असं म्हटलेली असते ना वल्लरी. तो काटा काढायचा असं म्हटलेलं असतं ना वल्लरी यांनी रेकॉर्ड केलेलं असतं राकेशने. हे सगळं दाखवलंय. आणखी नाही काय. तर आता इथे सगळे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं मारायला गेलेली असते ईश्वरीला वल्लरी. हे सगळं प्रूफ असतं राकेशकडे. लक्षात असलं असतं तर एवढं तोंड चाललं नसतं तुमचं असं म्हणतो राकेश. तर आता वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. करू का व्हायरल तो व्हिडिओ असं म्हणतो होता राकेश. हो असं म्हणते वल्लरी. करू ना मग मी सुद्धा हे पेपर्स लगेच अर्णवकडे दिलेच म्हणून समज असं म्हणते वल्लरी. आणि मग पोलिसात द्यायच्या आधी तुझं तोंड काळ करून तुझी धिंड काढतो का नाही बघच असं म्हणते वल्लरी. धमक्या आपल्यावर काम करत नाहीत मामी असं म्हणतो राकेश. अजिबात नाही असं म्हणतो तो. आपण डायरेक्ट काम करून दाखवतो असं म्हणतो तो. तुम्ही हे कागद अर्णवला दाखवले तर तुमचा हा व्हिडिओ आधी आपल्या फॅमिली ग्रुपवर आणि अख्ख्या महाराष्ट्र मध्ये व्हायरल होईल तेही अर्ध्या तासात असं म्हणतो राकेश. बघा खरा विचार करा असं म्हणतो होता राकेश. तर आता वल्लरी विचार करत असते. तर आता राकेशला खूप जास्त आनंद झालेला असतो. ठीक आहे असं म्हणते वल्लरी. केला विचार. मी तुमचं नुकसान करणार नाही तुम्ही माझं नुकसान करू नका असं म्हणते वल्लरी. आजपर्यंत जे जसं चाललंय तसंच चालू द्या असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणतो राकेश. तर आता वल्लरी म्हणते म्हणजे माझं तोंड बंद ठेवल्याची गंमत मोजावी लागेल तुम्हाला असं म्हणते वल्लरी. तुमच्या लोनपैकी 50% वाटा माझा असं म्हणते वल्लरी. एकदा का मला माझे पैसे मिळाले की मी कोणाला काही सांगणार नाही असं म्हणते वल्लरी. तोंड एकदम बंद असं म्हणते वल्लरी. फक्त मी तुम्हाला जे हवंय ते करायला तुम्ही मोकळे मग असं म्हणते ती. मंजूर. तर आता वल्लरी म्हणते काय किती विचार चाललाय एवढ्या छोट्याशा गोष्टीचा असं म्हणते ती. पैसे ट्रान्सफर कर टाका झालं तुमचं काम असं म्हणते ती. अहो मामी असं म्हणतो राकेश. किती घ्याई असं म्हणतो राकेश. आधी लोन पास तरी होते तसं म्हणतो राकेश. माझ्याकडे आले पैसे की देतो त्यातले अर्धे तुम्हाला असं म्हणतो राकेश. तर वल्लरी म्हणते म्हणजे आपलं डील डन आहे तर असं म्हणते आता वल्लरी. तर आता ती हात पुढे करते. तर आता राकेश पण हात पुढे करतो. तर आता दोघेही हात एकमेकांना देतात आणि हो असं म्हणतो आता राकेश. गोड असं म्हणते वल्लरी. पण मला माझे पैसे मिळालेच नाही तर असं म्हणते वल्लरी. मामी काही कामं करत असलो काळी जरी असली कामं तरी इमानदारीने करतो असं म्हणतो तो. तर आता वल्लरी म्हणते वा तोपर्यंत मला हे फेक बिल्स म्हणजे द्या तोपर्यंत असं म्हणतो तो. देन की पैसे दिल्यावर नक्की मिळतील असं म्हणते आता वल्लरी. कारण कसं आहे
काही कामं करत असते, जरी काळी असली तरी इमानदारीने करते, बरोबर ना, असं म्हणते ती मुद्दाम. बघा प्रेक्षक हो, राकेशला त्याचाच डायलॉग रिपीट करते आता वल्लरी. तर आता सेक्रेटरी ताराला दाखवलंय, तर आता 1 मिनिट मॅम असं म्हणते आता ती. तर आता काय झालं असं म्हणते ईश्वरी. तर आता ती सगळं सामान काढून दाखवते. तर आता साडी काढते तारा. काय करतेस असं म्हणते ईश्वरी. तर आता सगळं सामान ती बाहेर टाकत असते, सगळ्या साड्या त्या बॉक्स मधल्या काढून. तारा काय चाललंय असं म्हणते ईश्वरी. मॅडम 1 मिनिट असं म्हणते आता इथे तारा. तर आता सगळं सामान ती बघत असते. तर आता ती एक साडी काढते. हे बघा मॅडम असं म्हणते आता इथे तारा. काय झालंय असं म्हणते ईश्वरी. तर आता ती दाखवत असते ती साडी ईश्वरीला. तर आता दाखवते तारा काहीतरी, आणि आता ती सोन्याचं काहीतरी वायर काढून दाखवते ती. काय याच्यात दाखवण्यासारखं असं म्हणते ती. ही तर सात्विक फॅशनने बनवलेली साडी आहे असं म्हणते ती. हे बघा मॅडम, ओळखू शकता तुम्ही काय असं म्हणते ती. सोनेरी धागा असं म्हणते ती. नाही मॅडम, हा फक्त धागा नाही आहे, तर खऱ्या सोन्याची तार आहे असं म्हणते ती. काय असं म्हणते ईश्वरी. सोन्याची तार? हो मॅडम, आणि फक्त हीच साडी नाही, तर असे खूप कपडे आहेत इथे असं म्हणते ती. सात्विक फॅशनसाठी मागवलेला फॅब्रिकचा वापर करून स्मगलिंग करतोय आणि पैसा कमवतोय तो राजेश भोसले असं म्हणते ती. काय असं म्हणते आता ईश्वरी. सोन्याचं स्मगलिंग असं म्हणते ईश्वरी. हो मॅडम असं म्हणते ती. तो राकेश पोर्टवरून आलेल्या मालावरून स्मगलिंग करतोय असं म्हणते आता तारा. सोनं इथे आणतोय, विकतोय आणि पैसा कमवतोय असं म्हणते ती. तर आता धक्का बसतो ईश्वरीला. हे काम तर तो करतोय, पण कपड्यावर लोगो मात्र सात्विक फॅशनचाच आहे असं म्हणते ती. आणि ह्याच्यामुळे सात्विक फॅशन्स किती मोठ्या अडचणीत येऊ शकतं याची कल्पना आहे ना तुम्हाला असं म्हणते तारा. ईश्वरी म्हणते हो. नाही 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 नाही, हे सगळं आताच्या आता अर्णव सरांच्या कानावर घातलं पाहिजे असं म्हणते ईश्वरी. तू चल माझ्या बरोबर अर्णव सरांकडे असं म्हणते ईश्वरी. तर आता तारा आणि ईश्वरी जातात अर्णवकडे. तर आता नम्रता आलेली असते वल्लरीकडे. काय का असं म्हणते वल्लरी. चहा आणलाय तुमच्यासाठी असं म्हणते नम्रता. हो का असं म्हणते वल्लरी. ह्या असं म्हणते ती. तर आता वल्लरी चहा पिते. असं म्हणते वल्लरी. शी असं म्हणते ती. ह्याला चहा म्हणतेस असं म्हणते वल्लरी. पिऊन बघ किती वाईट झालं ते कळेल असं म्हणते वल्लरी. शी असं म्हणते ती. आई तुम्हाला आवडला नाही का असं म्हणते नम्रता. ऍक्च्युली मला कोणाला कसा चहा लागतो हे माहित नाही ना मला, सो अंदाज चुकला जरा असं म्हणते ती. अंदाज नाही, घरच चुकलंय असं म्हणते वल्लरी. आई असं म्हणते आता नम्रता. सॉरी असं म्हणते ती. सॉरी काय सॉरी, रोज एवढी बोलणी खातेस, कशी लोळणारेस घरात असं म्हणते वल्लरी. ईश्वरीकडे बघ जरा असं म्हणते ती. सारखं गाव बोलता मला असं म्हणते नम्रता. मी इतकी वाईट आहे का असं म्हणते ती. वा असं म्हणते वल्लरी. तोंड वर करून सासूला प्रश्न विचारताना काहीच वाटत नाही का असं म्हणते वल्लरी. पण एरवी का दातखिळी बसलेली असते असं म्हणते वल्लरी. ऐश्वरीला ऑफिसला जा असं का सांगायचं मग असं म्हणते वल्लरी. मी तुला तुझ्या हक्कांची जाणीव करून देते आणि तू मलाच तोंडवर करून प्रश्न विचारतेस असं म्हणते आता वल्लरी. तर ईश्वरी तुझं केवढा उपयोग करेल ना तेव्हा तुला कळेल असं म्हणते वल्लरी. मला शिकवते असं म्हणते वल्लरी. काय असं म्हणते वल्लरी. तोंड काय बघत बसलेस, निघ असं म्हणते आता वल्लरी. अगं निघ ना असं म्हणते वल्लरी. हाव असं म्हणते आता नम्रता लगेच. पटकीने आणते असं म्हणते ती. तर आता वल्लरीला मात्र कसलं तरी टेन्शन आलेलं दाखवलंय. तर आता वल्लरी उभारते. तर आता ती विचार करत असते, शी बाई मला तर वाटलं होतं हिला उसकाव दोन्ही बहिणींमध्ये भांडणं लावता येतील, पण ही तर खूपच बावट निघाली असं म्हणते वल्लरी. जाऊ दे, तिच्यावर कशाला फाळतू वेळ घालू, माझ्याकडे 25 कोटी येणार आहे त्याचा विचार करते असं म्हणते ती. काय करायचं त्याचं हे ठरवावं लागेल असं म्हणून खूप आनंदी होते आता इथे वल्लरी. तर आता जाऊन बसते ती. डायमंड सेट असं वगैरे सर्च करत असते वल्लरी. शिर्के त्या बँगलोरच्या डीलचे पेपर झाले फायनल असं म्हणतो आता अर्णव शिर्केला. प्रोसेसमध्ये आहेत असं म्हणतो शिर्के. अपडेट करा आणि मला पाठवा असं म्हणतो अर्णव. सर सर असं म्हणत आता ईश्वरी येते. वॉट आपण हळू जरा असं म्हणतो अर्णव. तर सर असं म्हणते ती. तर आता साडी घेऊन आलेली ईश्वरी. काय घाईत का आली असं म्हणतो. आपला डाऊट खरा ठरला असं म्हणते ईश्वरी. कसला डाऊट मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. तो राकेश मेमरी गेल्याचं नाटक करतोय, आपल्याला फसवतोय तो असं म्हणते आता ईश्वरी. वॉट असं म्हणतो अर्णव. तर आता इथे अर्णव टाकतो. हे कशावरून बोलतेस तू असं म्हणतो अर्णव. सर असं म्हणते आता ईश्वरी. तारा यू कम लेटर असं म्हणतो इथे अर्णव. तिला थांबू दे असं म्हणते ईश्वरी. अहो तिच्यामुळेच तर कळलंय की राकेश आपल्याला फसवतोय ते असं म्हणते आता ईश्वरी. तारा असं म्हणतो अर्णव. मी सिंदूर तू काय बोलतेस ते जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल असं म्हणतो. सर त्या राकेशने आपल्या कंपनीच्या नावावर एका लोनसाठी. तर आता सगळं सांगते ईश्वरी अर्णवला. तर आता इथे ऑडिओ बंद आहे. तर आता ती तार घेऊन पण दाखवते सोनेरी तार. तर आता इथे अर्णव ताराशी सोबत बोलत असतो. तर आता इथे त्यांचं सगळ्यांचं डिस्कशन दाखवलंय, मात्र ऑडिओ बंद आहे. तर आता तारा काय काय सांगत असते, स्मगलिंगचा वगैरे सगळा प्रकार सांगते आता ईश्वरी. तर आता अर्णव घेतो साडी आपल्या हातामध्ये. तर आता अर्णवला खूप जास्त राग आलेलं दाखवलंय. तर आता तो साडी फेकतो खाली. तर आता त्याला खूपच टेन्शन आलेलं दाखवलंय. सर सर बास झाला आता. ह्या राकेशचं सत्य ना लवकरात लवकर आपल्याला सगळ्यांसमोर आणलंच पाहिजे असं म्हणते ईश्वरी. युअर राईट मिस इंदोर. राकेश युअर गेम इज ओव्हर असं म्हणतो अर्णव. यू आर फिनिश्ड असं म्हणतो तो. कम विथ मी असं म्हणतो अर्णव. अशी घाई नको, अशी घाई करून चालणार नाही सर असं म्हणते ईश्वरी. तुम्हाला आठवतंय ना अंजली ताईंनी त्या राकेशला एक्सपोज करण्यासाठी आपल्याला 40 तासांचं चॅलेंज दिलं होतं आणि ऐन मोमेंटला सगळे पुरावे आपल्या हातात आलेले असताना त्याने आपला सगळा खोटा ऍक्सिडेंट घडवून आणला आणि सगळा गेम आपल्या बाजूने वळवला. त्यामुळे आपल्याला काही करून चालणार नाही सर असं म्हणते ती. घाई करायला नको, सगळे पुरावे आधी आपल्याला हातात घ्यायला हवे असं म्हणते ईश्वरी. एक काम करूया,
ते आय विटनेसेस जे गायब झाले त्यांना शोध आधी. कमॉन असं म्हणतो अर्णव. एक मिनिट आपल्या हातात तो डॉक्टर पण आहे. मेमरी लॉसचं खोटं सर्टिफिकेट देणारा डॉक्टर असं म्हणते ईश्वरी. मी म्हटलं ना तुम्हाला त्याला मी काल राकेशच्या केबिन मधून बाहेर पडताना बघितलं. या असं म्हणतो अर्णव. युअर राईट असं म्हणतो तो. आपण एक काम करूया त्या डॉक्टरला भेटूया पहिला. त्याच्याकडून सगळं काय ते कळेल आपल्याला. आणि ह्या राकेशला 50 करोडच्या लोनची काय गरज होती ते शोधून काढ असं म्हणतो तो. तारा तू जर खोटं बोलत असशील आणि आम्हाला जर फसवत असशील तर लेट मी टेल यू वन थिंग. नाही सर आता तर तसं होणारच नाही कारण त्या राकेशला शिक्षा देणं हे माझ्या लाईफचं आता एम आहे असं म्हणते तारा. शिर्के असं म्हणतो आता अर्णव. तर आता शिर्के तो म्हणतोय सर. तर आता अर्णव म्हणतो माझं सही केल्याशिवाय कुठलाही लोन ऍप्लिकेशन पास करायचं नाही. आम्ही क्लिअर असं म्हणतो तो. हो सर असं म्हणतो आता शिर्के आणि जातो तो. गो असं म्हणतो अर्णव. तर आता ऐश्वरी म्हणते सर प्लीज प्लीज बसा तुम्ही असं म्हणते आता ऐश्वरी. आपण ठरवूया पुढे काय करायचं ते ईश्वरी असं म्हणते. तर आता दोघं काहीतरी डिस्कस करतात तर ऑडिओ बंद आहे. तर आता तारा तिथेच असते आणि सगळं ऐकत असते. तर आता माहिती समोर बघत रे काय ते. तर एकदाचा तो राकेश एक्सपोज झाला तर पोलिसांचं काय करायचं ते करतील असं म्हणून अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. तर आता वल्लरी सगळं ऐकत असते. त्याला ना फाशी द्यायला पाहिजे फाशी असं म्हणते ईश्वरी. आणि या सगळ्यामध्ये तो एकटा नसणार आहे. नक्कीच कोणाची तरी साथ असेल त्याला. सगळ्यांना पकडलं पाहिजे असं म्हणते ईश्वरी. राईट असं म्हणतो अर्णव. तर वल्लरी सगळं ऐकलेले असते. तर आता राकेशला दाखवलंय तर आता तो जात असतो रात्रीच्या वेळेला बाहेर. आता राज शिर्केंना कायमचं फसवायची वेळ आली आहे. आता नवा देश नवा वस्त्र असं म्हणतो तो. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात. तर आता तो डॉक्टर त्याला भेटायला आलेले असतात ते. तर आता अर्णव म्हणतो राकेश भोसले यांची मेमरी परत आली असं म्हणतो अर्णव. काय असं म्हणतो तो डॉक्टर. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचा ऍक्सिडेंट मुद्दाम घडवून आणला होता असं म्हणतो अर्णव. तर आता तो डॉक्टर खूप जास्त घाबरलेला असतो. तर बघा प्रेक्षकावर इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.